नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, महिला व बाल विकास विभाग पदभरती 2026 याविषयीची महत्वाची माहिती बघायची आहे आपल्याला. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि त्यामध्ये कोणता बदल झालेला आहे किंवा नाही याबाबतची माहिती जाणून घ्यायची आहे. चला तर मग बघा काय सांगितलं जातं. तर महिला व बाल विकास विभाग पदभरती 2026 ओके, एमपीसी पॅटर्न नुसार आणि पेपर पॅटर्न काय, त्याचबरोबर अजून कोणते नवीन बदल झालेले आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग याच्या वेगवेगळ्या बॅचेस आपण काय केल्यात तर चालू केल्यात. काही बॅचेस 5 जून तर काही 12 जून पासून चालू झालेत, तर काही या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहे. ज्याच्यामध्ये बघा बॅचेसचे जे काय असणारे फीचर्स आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही प्रकारचे काय असणार आहेत तर लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येतील. शिवाय या ठिकाणी आठवड्यातून 2 वेळा 2 ते 3 वेळा वीकेंडचे जे काही 2 ते 3 दिवस असतात यावेळी पीवायक्यू टाइपचे जे काही क्वेश्चन सिरीज असणार आहे किंवा तत्सम लेवलचे जे काही क्वेश्चन असणार आहेत हे आपण सविस्तर स्पष्टीकरणासह पाहत असतो. शिवाय तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला भेटले जो वेळच्या वेळी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो. ऍप्लिकेशन मधील असणाऱ्या ई बुक्स याद्वारे काय केलं जातं तर तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात. ओके, जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर काय करायचंय तर ही बॅच परचेस करायची आहे. चला तर मग बघा काय सांगितलंय. महिला व बाल विकास विभाग ओके पदभरती 2026 यामध्ये महिला व बाल विकास विभाग WCD विभागामध्ये नवीन 8669 नियमित पदे भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मग या प्रक्रियेमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी मदतनीस असेल आणि इतर तांत्रिक पदांचा समावेश असून भरतीचे नवीन शासन निर्णय म्हणजे जो काही GR असणार आहे हा प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये उपलब्ध पदे बघा, एकूण मंजूर पदे किती असणार 8669 पद आहेत. महत्वाची पदे अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका ओके ही जवळपास 1573 पद असणार आहेत. अंगणवाडी मदतनीस 3194 पद असणार आहेत आणि इतर गट ब आणि गट क ची सुद्धा पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. याचा मुख्य परीक्षा पॅटर्न जो काय असणार आहे महिला व बाल विकास विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका आणि इतर तांत्रिक पदांसाठीची परीक्षा TCS किंवा IBPS पॅटर्न नुसार घेण्यात येईल. ओके, आणि जी की CBT द्वारे घेतली जाईल. CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ओके, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम असणार आहे जी की बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपातील असणार आहे. परीक्षेमध्ये एकूण 200 गुणांचा पेपर विचारला असणार आहे ज्याच्यामध्ये 100 प्रश्नांचा समावेश असेल. मुख्य परीक्षा पॅटर्न बघा, तर प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका MCQs असणार आहेत. एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200, त्याचबरोबर वेळ 90 मिनिटे ओके म्हणजे 1 तास 30 मिनिटांचा कालावधी असणार. नकारात्मक गुण या काही विभागांमध्ये 0.25 किंवा 0.5 गुणांची वजावट केली जाऊ शकते. ओके, मग यामध्ये कोणकोणते विषय असणार आणि किती मार्कांच्यासाठी असणार तर मराठी भाषा आणि व्याकरण 15 ते 20 प्रश्न विचारले जाणार जे की 30 ते 40 गुणांच्यासाठी असणार आणि त्यांचा दर्जा 12वी पातळीचा असणार आहे. इंग्रजी भाषा बघा, तर या ठिकाणी इंग्रजी भाषा आणि त्याचं व्याकरण जे असणार आहे हे किती सांगितलं जातं तर 15 ते 20 मार्क असणार आहेत. 15 ते 20 प्रश्न असणार आहेत. बघा, हा कॉलम कशाचा असणार आहे प्रश्नांचा असणार आहे आणि हा कुणाचा असणार आहे गुणांचा असणार आहे. 30 ते 40 गुण असणार आहेत आणि पात्रता दर्जा जो असणार हा पदवी पातळीचा असणार आहे. त्याच्यानंतर बघा कोणता सांगितलं जातो सामान्य ज्ञान GK आणि चालू घडामोडी 15 ते 20 प्रश्न विचारले जाणार 30 ते 40 मार्कांच्या साठी पदवी ही त्याची पातळी सांगितली जाते. त्याचबरोबर बघा बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित ज्याच्यामध्ये 15 ते 20 प्रश्न विचारले जाणार 30 ते 40 गुण असणार पदवी हा त्याचा काय असणार दर्जा असणार आहे. आणि तांत्रिक विषय ICDS पोषण व बाल विकास ज्याच्यामध्ये 20 ते 30 प्रश्न विचारले जाणार आहेत ज्याच्यावरती 40 ते 60 गुणांचं मार्किंग असणार आहे. ज्यामध्ये विशेष तांत्रिक विषयाशी तो संबंधित असणार आहे आणि या ठिकाणी एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण किती सांगितले जातात 200 इतके सांगितले जातात.
महिला व बाल विकास विभाग परीक्षा, यामध्ये बघा महिला व बाल विकास विभागातील पदांनुसार ही परीक्षा दोन वेगवेगळ्या संस्थांमार्फत घेतली जाऊ शकते. ओके, मग यापैकी एक तर ती एमपीसी कडे जाईल किंवा एक तर ती आयबीपीएस कडे जाईल. ओके, मोस्ट ऑफ ऑल ती परीक्षा आयबीपीएस मार्फतच कंडक्ट केली जाण्याची जास्तीत जास्त काय असणार आहे शक्यता आहे. सरळ सेवा पदे बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका आणि वरिष्ठ लिपिक ही सरळ सेवा पदांच्या मार्फत भरली जाणार आहे. या पदांची परीक्षा राज्य शासनाच्या निर्णयानुसार टीसीएस म्हणजेच काय असणार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस किंवा आयबीपीएस या नामांकित कंपन्यांमार्फत ऑनलाईन संगणक आधारित सीबीटी कम्प्युटराइज्ड बेस्ड टेस्ट घेतली जाईल. ओके, वैशिष्ट्य, या कंपन्यांचा प्रश्न विचारण्याचा एक विशिष्ट पॅटर्न असणे, ज्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक प्रश्नांची काठिण्य पातळी ओळखून तुम्हाला या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा असणार आहे. इतर उच्च पदे, इतर कोणत्या उच्च पदांचा समावेश असणार आहे बघा यामध्ये, तर गट ब आणि गट अ साठी या विभागामधील उच्च दर्जाच्या राजपत्रित म्हणजेच जे काही गॅझेटेड पदांची भरती असणार आहे ही एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाईल. ओके, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदे या पदांची निवड परीक्षा बहुतांश वेळा स्थानिक पातळीवर केली जाते. ओके, यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ कार्यालयामार्फत गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि मग स्थानिक नियमानुसार यामध्ये व्यक्तीला काय केलं जातं, इनरोल केलं जातं. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि त्याचबरोबर गट अ, गट ब, गट क आणि ड यांमधील पदांची माहिती तुम्हाला समजली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच मजेशीर माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.